धक्कादायक आणि राज्याच्या राजकारणात नवं वादळ निर्माण करेल अशी बातमी आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संस्थेला शासकीय भूखंड बहाल करण्यात आलाय। विशेष म्हणजे वित्त आणि महसूल विभागाचा विरोध डावलून या संस्थेला भूखंड बहाल करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला। महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी या संस्थेला नवीन महाविद्यालय आणि नर्सिंग होम सुरू करण्यासाठी 5 हेक्टरचा भूखंड देण्यात आलाय। या संस्थेला कायमस्वरूपी जमीन देण्याची गरज नाही असा वित्त विभागाने अभिप्राय दिला होता। मात्र यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणतीच चर्चा न करता कागदोपत्री हा परस्पर निर्णय घेण्यात आलाय। चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संस्थेला हा भूखंड देण्यात आलेला आहे। वित्त आणि महसूल विभागाचा खरं तर याला विरोध होता, पण मंत्रिमंडळ बैठकीत या विरोधावर कोणतीही चर्चा झाली नाही आणि थेट हा भूखंड चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संस्थेला महाविद्यालय आणि नर्सिंग होम सुरू करण्यासाठी देण्यात आलाय। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, भूखंड थेट देण्यात आलेला आहे। वित्त आणि महसूल विभागाचा विरोध असतानाही हा भूखंड बावनकुळेंच्या संस्थेला देण्यात आला। काय परिणाम, याचे राजकीय परिणाम दिसू शकतील? प्रज्ञा, खरं तर काही दिवसांपूर्वीच अशाच पद्धतीनं भूखंड हा मुंबई बँकेसंदर्भात प्रवीण दरेकरांना देखील देण्यात आला होता। मुंबईतली मोक्याची जागा त्यांना दिल्यानंतर प्रचंड प्रमाणात विरोधकांना टीका करायला सुरुवात केली होती। परवा दिवशी नुकताच आता कॅबिनेट बैठक पार पडली आणि कॅबिनेट बैठकीमध्ये आता चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संस्थेसाठी 5 हेक्टर भूखंड देण्यात आलेला आहे आणि यावरून आता पुन्हा एकदा प्रचंड प्रमाणात टीका व्हायला सुरुवात झालेली आहे। खरं तर वित्त विभागाच्या वतीनं या संस्थेला भूखंड देणं गरजेचं नाही आहे अशा पद्धतीचा शेरा होता। मात्र हा शेरा डावलून आता हा भूखंड देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्यावरून आता कुठंतरी अर्थमंत्री अजित पवार यांचं ऐकलं जात नाही का, अशी देखील आता ही चर्चा सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। याआधी देखील असंच प्रकरण घडलं होतं। आता पुन्हा एकदा असा प्रकार घडल्यानं मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एकंदरीतच या सगळ्या विषयांसंदर्भामध्ये आता अजित पवार काय प्रतिक्रिया देत आहेत ते पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। नाराजीचा एक सूर या ठिकाणी पाहायला मिळतोय। महायुतीमध्ये अशा पद्धतीनं निर्णय घेतले जात असतील तर कुठंतरी एक प्रकारची नाराजी या महायुतीमध्ये आपल्याला पाहायला मिळते। प्रज्ञा, निलेश, महसूल विभागाचा सुद्धा हा भूखंड देण्याला विरोध होता आणि महसूल मंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटील, त्यांचीही नाराजी होऊ शकते या निर्णयामुळे? नक्कीच प्रज्ञा, खरं तर राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपचेच मंत्री आहेत। दुसरीकडे अजित पवार आहेत आणि ज्या वेळेस अशा पद्धतीने एकत्रितरित्या मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेतला जातो त्यावेळेस प्रत्येकाची मतं महत्त्वाची असतात। खास करून त्या विभागाच्या प्रमुखांची मतं महत्त्वाची असतात। ज्या विभागानं ज्या जमिनी द्यायला नकार दिलेला आहे त्या विरोध डावलून जर निर्णय कुठेतरी घेतला जात असेल तर नक्कीच त्यांची देखील नाराजी या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळेल। प्रज्ञा, निलेश, हा जो भूखंड 5 हेक्टरचा भूखंड बावनकुळेंच्या संस्थेला दिला गेलाय, तो भूखंड नेमका कुठे आहे, त्याचा विस्तार कसा आहे, त्याच्या आजूबाजूचा परिसर कसा आहे, त्या संदर्भात काही अपडेट्स आहेत? चंद्रशेखर बावनकुळे यांची संस्था आहे कोराडी येथे आणि या संस्थेसाठीच आता या ठिकाणी शिक्षण व्यवस्थेचा आणखीन विस्तार करायचा आहे। मेडिकल कॉलेज संदर्भामध्ये नर्सिंग कॉलेज संदर्भातला काहीतरी विचार होता आणि त्या अनुषंगानंच जमिनीची मागणी करण्यात आली होती आणि ही जमीन मिळावी यासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांचे अनेक दिवसांपासूनचे प्रयत्न होते। खरं तर आता कॅबिनेट बैठक अगदी 1 किंवा 2 यानंतर कॅबिनेट बैठक पार पडणार आहे। त्यामुळे जेवढे महत्त्वाचे निर्णय आहेत किंवा ज्या विषयी 5 वर्षामध्ये किंवा 2.5 वर्षामध्ये निर्णय होऊ शकलेला नाही आहे असे विषय मार्गी लावण्याचे प्रयत्न आता सत्ताधाऱ्यांचे आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यातीलच हा एक महत्त्वाचा निर्णय असावा असं या निमित्तानं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळेच कुठेतरी चंद्रशेखर बावनकुळे यांना हा आपला जो निर्णय या जागेसंदर्भातला जो विषय आहे तो आपल्या पक्षातील प्रमुखांकडून कुठेतरी मार्गी लावल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे आता अजित पवार असतील किंवा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील ते या सगळ्या विषयासंदर्भात काय भूमिका घेत आहेत हे पाहणं आता प्रत्येक महत्त्वाचं राहील। निलेश, 2 महत्त्वाचे विभाग, एक वित्त विभाग, एक महसूल विभाग, आणि या दोघांचाही विरोध असताना मंत्रिमंडळ बैठकीमध्ये परस्पर हा भूखंड चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संस्थेला दिला गेला आणि अर्थात त्याचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटतील। निलेश, धन्यवाद दिलेल्या अपडेट्ससाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।